मृत्यूशयावर पडलेल्या म्हाताऱ्या बापाने आपल्या मुलांचा असा व्यवहार पाहून असे जगावेगळे मृत्यूपत्र लिहिले की पूर्ण समाजाला एक शिकवण मिळाली। रात्रीची वेळ होती, घरातले सर्व सदस्य झोपी गेले होते, परंतु वामनरावांना झोप येत नव्हती। वामनरावांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरीही त्यांना झोप येत नव्हती। आता मनात आणि डोक्यात इतके विचार असतील तर माणूस कसा झोपू शकतो? वामनराव आपल्या पत्नीला म्हणाले, रुक्मिणी, आता मला जास्त सहन होत नाही, आता इथे मी थांबू शकत नाही। किती अपेक्षा ठेवल्या होत्या आपण आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून, आणि आता बघ, मुलं तर मुलं, सुनांनी सुद्धा आपले जगणे कठीण केले आहे। त्यांच्यासोबत शहरात येऊन आपल्याला फक्त 1 महिना झाला आहे, पण हा 1 महिना 1 वर्षासारखा वाटत आहे। अरे रुक्मिणी, गावाला आपण कसं तरी करून सुखात जगत होतो ना, शेळी तर शेळी भाकरी खाऊन पोट भरून सुखात जगत होतो। माहिती नाही माझी अक्कल कुठे गहाण ठेवली। मीच मुलांकडून अपेक्षा ठेवली की शहरात जाऊन त्यांच्या घरी ताठ मानेने जगेल, नातवंडांसोबत वेळ घालवेल आणि सुनांच्या हातचे चांगले चांगले स्वादिष्ट पदार्थ सुद्धा खायला मिळतील। काय करू मूर्ख आहे मी, या जिभेलाच खूप चटाक लागली होती आणि त्यानेच मला दगा दिला। असे म्हणता म्हणता वामनराव आपल्या कपाळावर मारायला लागले आणि मग अश्रू पुसत म्हणाले, माहिती आहे रुक्मिणी, एक क्षण तर घर सोडताना माझ्या मनात विचार सुद्धा आला होता की दोन्हीही सुना बोलण्यात खूप ताठ आहेत, बोलताना छोट्या मोठ्यांचा आदर करत नाही। जर कधी मला त्या उलट सुलट बोलल्या तर कसे मला सहन होईल? बोलता बोलता दम्याचा आजार असणारे वामनराव खोकू लागले। थोड्या वेळ खोकत राहिले आणि मग स्वतःला शांत करून परत बोलू लागले, बस रुक्मिणी, क्षणिक सुखाच्या लोभापायी माझ्या आत्मस्वाभिमानाने गुडघे टेकवले आणि मुलांनी एकदाच घरी बोलावल्यावर लगेच मी आनंदात त्यांच्या घरी शहरात राहायला आलो। या म्हातारपणात नरकापेक्षाही घाण जीवन जगायला। पण रुक्मिणी, आता खूप विचार करून मी एक निर्णय घेतला आहे, आता मी कोणाचेच ऐकणार नाही आणि तू सुद्धा मला इथे थांबण्यासाठी बोलणार नाही। 75 वर्षाचे वामनराव आपल्या स्वर्गवासी पत्नीचा फोटो पाहून बडबड करत होते। कधीपासून ज्या दुःखाला आपल्या हृदयात लपून ठेवले होते, आज अश्रूद्वारे डोळ्यातून वाहू लागले होते। म्हणायला तर त्यांचे परिपूर्ण कुटुंब होते, मुलं, सुना, नातवंड, परंतु सगळे लोक असूनही कोणीच असे नव्हते जे त्यांच्या मनाला समजून घेऊ शकेल, ज्याला ते आपल्या मनातलं सांगू शकेल। त्यामुळे ते आपल्या पत्नीच्या फोटो सोबत बोलून आपलं मन हलकं करत होते। त्यांना असे वाटत होते की जसे काय त्यांची पत्नी त्यांचे बोलणे ऐकत आहे। खरं तर 1 वर्षापूर्वी त्यांची पत्नी रुक्मिणीबाईंचे निधन झाले होते। त्या अगोदर वामनराव आपल्या पत्नी रुक्मिणीबाईसोबत गावाला राहत होते आणि शेती करत होते, परंतु गावाला आपल्या मुलांपासून वेगळे राहून सुद्धा दोघेही वृद्ध पती पत्नी आपल्या जीवनात खुश होते। ते दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असायचे आणि आपल्या जीवनात सुखी समाधानी होते। त्यांची 2 मुलं होती, दोन्हीही मुलं शहरात राहत होते। एक दिवस रुक्मिणीबाईंना खूप ताप आला, रात्रीचे औषध गोळ्या घेऊन त्या झोपी गेल्या, परंतु सकाळी उठल्याच नाही। आपल्या पत्नीच्या मृत्यूने वामनरावांचे हृदय दुःखाने आणि वेदनेने भरले होते, जसा काय त्यांचा जीवच निघून गेला होता। मुलं आणि सुना आपली औपचारिकता निभावून आपापल्या घरी निघून गेले होते, परंतु गावाला एकटेच राहिले होते ते फक्त वामनराव। 1 ग्लास पाणी सुद्धा कधी उठून प्यायले नव्हते, 1 रुमाल सुद्धा कधी त्यांनी धुतला नव्हता आणि आज तेच वामनराव घरातले प्रत्येक काम स्वतः करायला लागले होते। आपली कपडे स्वतः धुवायचे, चुलीवर भाकरी करायचे। नेहमी चुलीच्या धुरामुळे त्यांना खोकला येत असायचा। कशीतरी जळालेली कच्ची भाकरी करून त्यावर मीठ आणि कांदा कापून टाकायचे आणि कस तरी करून आपले पोट भरायचे, परंतु ते बेस्वादिष्ट जेवण खाताच त्यांना त्यांच्या पत्नीच्या हातच्या जेवणाची आठवण येत असायची। तेव्हा डोळे अश्रूंनी भरून यायचे। त्यांचा एकटेपणा एवढा वाढला होता की आपल्या गेलेल्या पत्नीचा फोटो ते कायम आपल्या हातात ठेवायचे। जे मनात यायचे ते आपल्या पत्नीला म्हणायचे। काही गावातली लोक तर त्यांना असे पाहून त्यांची मस्करी करायचे, परंतु शेजारचे काही लोक त्यांच्या अवस्थेला समजून घेत होते। त्यांना माहिती होते की हा वामनरावांचा वेडेपणा नाही तर एकटेपणा आहे, जो त्यांना आतून पोखरून काढत आहे। वामनरावांची अशी अवस्था पाहून त्यांच्या शेजारच्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला आणि त्यांच्या चिंताजनक मानसिक स्थितीबद्दल त्यांना सांगितले आणि वामनरावांना आपल्या सोबत ठेवायला सांगितले। परंतु म्हाताऱ्या सासऱ्याला आपल्याजवळ ठेवण्यासाठी दोन्हीही सुना अजिबात तयार होत नव्हत्या।
परंतु लोक काय म्हणतील या लाजेपोटी त्यांच्या दोन्ही मुलांनी वामनरावांना आपल्या सोबत शहरात आणले आणि वामनराव सुद्धा स्वादिष्ट जेवण खायचे हे स्वप्न घेऊन आनंदात आपल्या मुलांबरोबर शहरात आले। दोन्हीही मुलांनी ठरवले की आपल्या वडिलांना ते दोघेही एक महिना आपल्याजवळ ठेवतील। पहिल्यांदा मोठा मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन गेला। नातवंडांसोबत हसत बोलत वेळ खूप आरामात निघून जाईल असा विचार करून वामनरावांना आपल्या मोठ्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप उत्सुकता होती। मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तर ते इकडे तिकडे पाहू लागले की आता त्यांची नातवंड त्यांना भेटायला येतील, खूप गप्पा मारतील, परंतु खूप वेळ झाला तरी कोणीच आलं नाही। तेव्हा वामनराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बाळा श्री आणि सिया कुठे दिसत नाही, कॉलेजला गेले आहेत का? तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, नाही बाबा, खरं तर ते दोघेही या शहरात राहतच नाही। आम्ही आमच्या दोन्हीही मुलांचे मुंबईमध्ये मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून दिले आहे। आता ते दोघेही तिकडेच राहून त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहे, महिन्यातून एकदा येऊन जातात। आपल्या मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव चकित झाले होते, विचार करू लागले, आता जमाना किती बदलला आहे, परंतु कदाचित त्यांना अजून एक सरप्राईज मिळणार होते। काही तास तिथे घालवल्यानंतर वामनरावांना कळाले की त्यांची विहीणबाई म्हणजे सुनेची आई सुद्धा त्यांच्या मुलाच्या घरी राहत आहे। आपल्या विहीणबाईला आपल्या मुलाच्या घरी पाहून त्यांना थोडं अस्वस्थ जाणवत होत। कसे तरी करून आपल्या मनाला समजावून ते आपल्या मुलाच्या घरी राहू लागले। मुलाच्या घरी राहून 2 वेळेचे जेवण तर त्यांच्या नशिबात होते, परंतु तो आपलेपणा, आत्मीयता ज्याच्यासाठी ते तरसत होते ते दूर दूर पर्यंत कुठेच नव्हते। त्यांचा मुलगा, सून आणि विहीणबाई तिघेही एकत्र बसून वेगवेगळे पदार्थ खायचे, परंतु वामनरावांना त्यांच्या खोलीत फक्त डाळ भात पोहोचवला जायचा, कारण मुलाने त्यांना खोलीतून बाहेर निघण्यासाठी नकार दिला होता। मुलगा, सून आणि सुनेची आई यांचा हसण्याचा, खिदळण्याचा आवाज वामनरावांना त्यांच्या खोलीत यायचा, परंतु वामनरावांना या सगळ्या गोष्टीपासून लांबच ठेवले जात असायचे। आपल्याच मुलाच्या घरी असा त्यांच्यासोबत व्यवहार पाहून आपल्या मनात आपल्या पत्नीसोबत बडबड करायला लागायचे, रुक्मिणी, तू कधी उलटी गंगा वाहताना पाहिली आहेस का? इथे बघ, स्वतःचा बाप तर एक क्षणासाठी आपलेपणा आणि जेवणासाठी तरसत आहे आणि आपला लायक मुलगा आपल्या सासूला बसवून स्वादिष्ट पदार्थ खायला घालत आहे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारत आहे, मज्जा मस्ती करत आहे, आपलेपणा दाखवत आहे, आणि इथे मी काय मागितले तर सुनबाई कडक आवाजात म्हणते, बाबा, या वयात जेवढं कमी खाहाल तेवढं चांगलं राहील, पण सुनबाईची आई सुद्धा वृद्ध आहे ना, मग तिला हे सर्व काही खायला घालून ती आजारी पडत नाही का? वारे ईश्वरा, तुझी लीला न्यारीच आहे। काही दिवस असेच निघून गेले होते। एक दिवस वामनराव आपल्या खोलीतून बाहेर आले। त्यांना बाहेर येताना पाहून सून आणि तिची आई तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागली। कदाचित त्यांच्या प्रायव्हसीमध्ये अडचण आली होती। तेव्हाच त्यांचा मुलगा घरात आला। तेव्हा वामनराव म्हणाले, बाळा, माझे इथे मन लागत नाही, मला छोट्या मुलाच्या घरी सोडून ये, कमीत कमी तिथे छोट्या मुलांसोबत माझे मन तर लागेल। वामनरावांचे बोलणे ऐकताच त्यांची सुनबाई आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर भले मोठे हास्य पसरले। वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलाने त्यांना छोट्या मुलाच्या घरी सोडले। थोड्याफार अशा अपेक्षा घेऊन वामनराव आपल्या छोट्या मुलाच्या घरी आले, परंतु छोटी सुनबाई तर मोठ्या सुनबाईपेक्षा 2 पावलं पुढची निघाली। सासऱ्याला आपल्या घरी पाहून तिने मोठ्या जाऊबाईला फोन केला, म्हणाली, का ताई, आपल्यात तर एक महिना ठरलं होतं ना, आता तर फक्त 20 दिवस मुश्किलने गेले आहे। असा कोणता डोंगर कोसळला की तुम्ही बाबांना 20 दिवसातच आपल्या घरातून घालवले? दुसऱ्या बाजूने काय उत्तर आले माहिती नाही। तेव्हा छोटी सुनबाई पुन्हा म्हणाली, गोष्ट ही आहे तर आम्ही सुद्धा बाबांना फक्त 20 दिवसच ठेवणार आणि 21व्या दिवशी तुमच्या घरी पाठवणार। असं बोलत छोट्या सुनबाईने रागात फोन ठेवून दिला। मोठ्या मुलाच्या सुनेच्या घरी कमीत कमी एक खोली तरी वामनरावांच्या नशिबात होती, जिथे बसून ते आरामात आपल्या फुटक्या नशिबावर अश्रू ढाळत बसायचे, परंतु छोट्या सुनबाईच्या घरी तर ती खोली सुद्धा मिळाली नाही। सुनबाईने आणि मुलाने स्टोर रूम मध्ये वामनरावांना टाकले आणि मुलांना त्यांच्या मम्मीने बाबांजवळ जायचे नाही अशी साथ ताकीद दिली। मूल येता जाताना पाहण्यासाठी कधी कधी ते अंगणात येऊन बसायचे, पण तरीही ते त्यांना दुरून बघायचे, परंतु कधीच इच्छा असूनही त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते, ना त्यांना गोष्टी ऐकवू शकत होते। मुलं तिथे खेळत असायची, पण
पण त्यांची बाबांसोबत बोलण्याची हिंमत कधी झालीच नाही, कारण त्यांना माहिती होते की जर आपण बाबांसोबत बोललो आणि मम्मीने पाहिले तर खोलीत जाऊन ती आपल्याला खूप मारेल. वामनराव दुरूनच मुलांना खेळताना पाहायचे आणि त्यांची मज्जा मस्ती पाहून खुश व्हायचे. एक दिवस वामनराव बाहेर येऊन कॉटवर बसले, तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला. छोटी सुनबाई आपल्या पतीला म्हणत होती, ऐका ना, माझ्याजवळ ही 500ची फाटलेली जुनी नोट आहे. भाजीवाला दूधवाला कोणीच या नोटला घ्यायला तयार नाही. एक काम करा, तुम्हीच हिला चालवा. याच्या बदल्यात मला एक चांगली कोरी नोट द्या. आज मला माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीला जायचे आहे. वामनरावांना सवय होती, कोठे काही चुकीचे होताना दिसले तर ते बोलायचे. मुलगा गेल्यानंतर ते सुनबाईला समजावताना म्हणाले की, सुनबाई, मुलं खूपच मस्ती करतात. आपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरण्याऐवजी थोडं मुलांवर लक्ष देत जा. या वयात मुलांना आईची सगळ्यात जास्त गरज असते. वामनरावांचे हे शब्द छोट्या सुनबाईला खूप टोचले. ती चिडून म्हणाली, अच्छा, तुम्हाला काय वाटते मी पूर्ण दिवस उन्हाडक्या करत फिरते का? बाहेर जाऊ नको का? मग तुमचा खोकल्याचा आवाज दिवसभर ऐकत बसू का? आणि तसेही आमची मुलं खूप समजूतदार आहे, तुम्ही त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. छोट्या सुनबाईच्या तोंडून असे बोलणे ऐकल्यानंतर वामनरावांना असे वाटले की जशी काय ती सून नसून एक ज्वालामुखी आहे, जी धडाधड त्यांच्यावर आग ओकत आहे. वयच महत्वाच आहे, जे चांगल्या चांगल्यांना आपल्यासमोर गुडघे टेकवायला मजबूर करते. कधी काळी असा काळ होता की जेव्हा माझ्या समोर कोणाचीच आवाज चढवण्याची हिंमत होत नव्हती, आणि आज अशी वेळ आली आहे की कालच्या आलेल्या सुनांनी माझी इज्जत काढून आपल्या पायाखाली चिरडली आहे. आणि मुलं तर इतकी नालायक आहेत, त्यांना आपल्या बायकांच्या चाकरीशिवाय कोणतेच काम नाहीये. हा म्हातारा बाप त्यांच्या जीवनात जसा काय नाहीच. विचार करता करता रडून रडून वृद्ध झालेल्या डोळ्यांची अवस्था खूप वाईट झाली. अपमानाचे अश्रू पिऊन ते आपल्या अंथरुणावर शांत पडले. मग रडत रडत आपल्या पत्नीचा फोटो पाहून बोलू लागले, रुक्मिणी, मला का नाही नेले तुझ्यासोबत? मला या म्हातारपणात असे कष्ट सहन करण्यासाठी सोडून गेलीस का? ज्या मुलांना सदा सुखी रहा, आयुष्यमान भव असे आशीर्वाद देताना आपण दोघेही कधी थकत नव्हतो, आज त्याच मुलांसाठी तोंडातून शाप निघत आहेत. नालायक सारखे शब्द तोंडातून येता येता राहून जातात. ज्या मुलांना इतक्या कष्टाने सांभाळले, समाजामध्ये उठायला बसायला शिकवले, आज तीच मुलं आपल्या जन्मदात्याची कदर करत नाही. तसे तर या लोकांच्या व्यवहाराला पाहून मी माझे तोंड शांत ठेवतो, पण कधीतरी चुकून कोणत्याही गोष्टीवरून सल्ला देऊन बसतो तर ते म्हणतात, बाबा तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला काहीच समजत नाही. रुक्मिणी, तुला खरं सांगू का? मन तर करते एक जोरात कानाखाली मारू, पण काय करू? शांत बसल्यातच भला आहे, हाच विचार करून कसंतरी करून स्वतःला थांबवतो. अहो, तुम्ही तुमचे मन छोटे करू नका. ती तर मुलं आहेत, चुकी तर करणारच ना, पण तुम्ही तरी समजूतदारपणा दाखवा. हा विचार करा की कमीत कमी 2 वेळेचे जेवण तरी तुम्हाला देतात. आता उगाच काहीतरी विचार करून टेन्शन घेऊ नका. वामनरावांना असे वाटले की जशी काय त्यांची पत्नी रुक्मिणी त्यांना समजावत आहे. नाही रुक्मिणी, मला पण तुझ्या सोबत घेऊन चल. बोलता बोलता वामनराव झोपेतच बडबड करू लागले आणि अचानकच ते जागे झाले. घामाने ओलचिंब झालेल्या वामनरावांनी आपल्या चारही बाजूला बघितले, परंतु रुक्मिणी कुठेच दिसली नाही. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेव्हा त्यांनी ठरवले की आता आपल्या घरी गावाला जाणेच योग्य आहे. आपल्या जुन्या बॅगेत आपले कपडे ठेवले आणि तयार होऊन बाहेर आले. मुलगा आणि सून त्यांना हैराण होऊन पाहू लागले, परंतु ते काय विचारतील या अगोदरच वामनराव स्वतः म्हणाले, बाळा, आता मला इथे राहण्याची इच्छा नाही, तू मला स्टेशनला सोडून येतोस का? पुढे मी स्वतः जाईल. हे बोलणे ऐकून छोट्या सुनबाईच्या चेहऱ्यावर चमक आली आणि आनंदाने म्हणाली, हा मी तर पहिल्यापासूनच म्हणत होते की बाबांचे इथे मन लागणार नाही, त्यांना तर आपले गावच चांगले वाटते. सुरुवातीपासून तिकडेच राहत आले आहेत ना. मग आपल्या पतीकडे बघून म्हणाली, अरे तुम्ही अजूनपर्यंत उभे आहात, ऐकलं नाही का बाबांनी काय सांगितलं आहे? लवकर त्यांना स्टेशनवर सोडून या, मग तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचे आहे. असे बोलून छोटी सुनबाई आपल्या किचनमध्ये निघून गेली. इकडे आपल्या बायकोच्या आज्ञेचे पालन करून जेव्हा छोटा मुलगा त्यांना स्टेशन पर्यंत सोडायला गेला तेव्हा आपल्या खिशातून 500ची नोट काढत म्हणाला, बाबा हे पैसे तुमच्याकडे ठेवा.
रस्त्यात तुम्हाला उपयोगी पडतील. वामनरावांनी ध्यान देऊन पाहिले तर ती तीच फाटलेली जुनी नोट होती, जी ना दूधवाल्याने घेतली होती ना भाजीवाल्याने. वामनराव कधी आपल्या मुलाकडे बघायचे तर कधी मिळालेल्या मधून फाटलेल्या नोटकडे. एक वेळी तर त्यांच्या मनात विचार आला की पुन्हा ती नोट आपल्या मुलाच्या हातात द्यावी आणि त्याला म्हणावे की या नोटला तू तुझ्या जवळच ठेव. तुझ्या या उपकाराशिवाय तुझा बाप घरी जाऊ शकतो. परंतु वामनराव बोलायच्या अगोदरच त्यांचा मुलगा म्हणाला, ते काय आहे ना बाबा, शहरात महागाई जास्त आहे आणि पगार कमी, त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देऊ शकणार नाही. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव आपल्या रागाच्या ज्वालामुखीला मनातल्या मनात दाबत म्हणाले, बाळा, जेव्हा तुमच्या दोघांचे ॲडमिशन चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केले होते त्यावेळी मी खूप मुश्किलने 3,000 महिना कमवू शकत होतो. फक्त तुझ्या शिक्षणावरच 1,000 रुपये खर्च होत होते. त्यावेळी सुद्धा महागाई खूप होती. जेव्हा तुम्ही दोघं आपल्या मित्रांच्या चांगल्या खेळण्यांकडे आणि कपड्यांकडे पाहून माझ्याकडे डिमांड करत होते, तेव्हा तर मी तुमच्या सगळ्या इच्छा बरोबर पूर्ण करत होतो. तुम्ही एक वस्तू मागायचे, मी 2 आणून देत होतो. असो त्यावेळीची गोष्ट आहे. एक खोल श्वास घेऊन वामनराव म्हणाले होते. परंतु त्यांचा मुलगा ट्रेनमधून खाली उतरला होता आणि ट्रेन हळूहळू पुढे जायला लागली होती. वामनराव जेव्हा आपल्या गावी पोहोचले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आपल्या रुमालाने घाम पुसत ते आपल्या कोटवर पडले. आहा, किती शांती आहे इथे. परंतु पुन्हा एकदा ती दूर निघत असलेली चूल आणि पुन्हा एकदा तोच एकटेपणा. परंतु तरीही ते या गोष्टीमुळे संतुष्ट होते की कुणाचेच कडू बोलणे न ऐकता आरामात भाकरी खाता येईल. कधी मन करायचे तेव्हा भूक मिटवण्यासाठी भाकरी करायचे, नाहीतर उदास मनाने कोटवर पडून राहायचे. हळूहळू त्यांचे शरीर आता साथ कमी देऊ लागले आणि त्यांची तब्येतही खराब राहू लागली. कधी कधी शेजारचे लोक त्यांना भेटायला येत होते तेव्हा त्यांना औषध पाणी वगैरे देऊन निघून जायचे. दमा या आजारामुळे त्यांची अवस्था अजूनच बिघडली. तेव्हा अशक्तपणामुळे ते भाकरीही चुलीवर बनवू शकत नव्हते. वामनराव उपाशी पोटीच कोटवर पडून राहायचे. शेजारच्यांनी मुलांना फोन लावून वामनरावांच्या तब्येतीविषयी सांगितले, परंतु आपल्या कुटुंबात मस्त असणाऱ्या मुलांना वडिलांना भेटायला येण्याची आवश्यकता जाणवली नाही. उपाशी राहिल्यामुळे वामनरावांची अवस्था अजूनच दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता तर गावातल्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी बातमी मुलांना देणे बंद केली होती. कारण मुलांनी तर जसे काय ठरवले होते की आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन करायलाच गावाला येणार. आणि मग एक दिवस वामनरावांची तब्येत एवढी बिघडली की त्यांनी अंथरूणच पकडले. त्यांना उठायला बसायला आणि बोलायलाही खूप त्रास होऊ लागला. शेजारच्यांनी त्यांच्या मुलांना पुन्हा फोन केला आणि बातमी दिली की त्यांच्या वडिलांची हालत आता खूपच गंभीर झाली आहे. जर ते आता लवकर आले तरच ते त्यांना शेवटचे भेटू शकतात. एवढं ऐकल्यानंतर दोन्हीही सुनांना आनंद झाला होता की चला आता कायमचा हा त्रास नाहीसा होईल. नाहीतर कधी खोकला तर कधी ताप, कधी इकडे दुखायचे तर कधी तिकडे दुखायचे. इथे आपण आपल्या जीवनात पहिल्यापासूनच खूप व्यस्त आहोत. मग कोण सेवा करणार त्या कोटवर पडलेल्या म्हाताऱ्या बापाची. दोन्हीही सुना आपापल्या पतीसोबत गावाला पोहोचले आणि घरात प्रवेश करताच दोघींच्याही चेहऱ्यावर एकाएक संताप आणि चिंता दिसू लागली. त्या दोघीही जोरजोरात रडून आपल्या पदराने असे डोळे पुसत होत्या की जसे काय आपले सासरे गेल्यानंतर त्यांच्या जीवनात भूकंप आला आहे. परंतु गावातल्या आणि आजूबाजूच्या लोकांना सगळं माहिती होतं की ज्या म्हाताऱ्या सासऱ्याला देवता मानण्याचा देखावा करत या दोघीही मोठमोठ्याने रडून सगळे घर डोक्यावर घेत आहे, त्या सासऱ्याला या दोघींनी 2 वेळेची इज्जतची भाकरी सुद्धा कधी दिली नसेल. 2 तास रडण्याचा देखावा केल्यानंतर जेव्हा भूक लागली तेव्हा आपल्या सोबत आणलेल्या वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू, चिप्स, आईस्क्रीम आणि सँडविच खाण्यासाठी एका खोलीत निघून गेल्या. लपून छपून आपले पोट भरत असायच्या आणि पुन्हा बाहेर यायच्या तोच खोटा देखावा करण्यासाठी. वामनराव त्या कोटवर शांत पडले होते. खरं तर ते उठू किंवा बोलू शकत नव्हते, परंतु सगळं काही पाहू शकत होते आणि समजू शकत होते. वृद्धावस्थेच्या त्रासाला ते आज खूप आतून जाणवू शकत होते की कशाप्रकारे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन माणसाची स्थिती रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडासारखी अस्तित्वहीन होऊन जाते. अचानक रक्ताची नाती सुद्धा परकी होऊन जातात. आजारी पडलेल्या वामनरावांना पाहण्यासाठी शेजारचे आणि नातेवाईक सकाळपासूनच ये जा करत होते.
जसं कोणी घरामध्ये यायचे तेव्हा लगेच मुलांचे आणि सुनांचे चेहरे लटकायचे. मोठा मुलगा म्हणू लागायचा, काय सांगायचं, त्यांची जाण्याची वेळ झाली आहे. जास्त टेन्शन घेऊन काही फायदा नाहीये, नाहीतर आम्हाला तरी कुठे नोकरीतून एवढा वेळ मिळतो. दादा, मी तर म्हणतो की वेळेवर बाबांना जमिनीवर सुद्धा झोपवू. कोणाला माहिती कधी बोलावं येईल. छोट्या मुलाने असं म्हटल्यावर दोन्हीही सुना जोरजोरात अशा रडू लागल्या की त्यांचे सासरे खरंच देवाघरी निघून गेले. खूप शांतपणे वामनराव आपल्या सुनांचे हे नाटक पाहत होते. म्हाताऱ्या बापाला जमिनीवर झोपवले गेले तेव्हा पाहता पाहता पूर्ण गाव गोळा झाले. मोठी सून बाबांचे पाय चेपत होती तर छोटी सून गीतापाठ करायला बसली. बापासाठी दोन्ही मुलांनी मयतीचे सामान मागवले, परंतु वामनराव जसेच्या तसे पडून होते. संध्याकाळ झाली तर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. दोन्हीही मुलं आणि सुना जे आतापर्यंत चांगलं बनायचं नाटक करत होते, सगळे लोक गेल्यानंतर आपल्या खऱ्या रूपात उतरले. छोटी सून म्हणाली, ताई, तुम्हाला काय वाटते, कधी मुक्ती मिळेल बाबांना? तेव्हा मोठी सून एक खोल श्वास सोडत म्हणाली, काय माहिती, बाबांना मुक्ती मिळाली म्हणजे आपण वाटण्या करून आपापल्या घरी जाऊ शकलो असतो. तेव्हा छोटी सून म्हणाली, पण ताई, मी तुम्हाला आत्ताच सांगते की जो आईचा मोठा हार आहे तो तर मी ठेवणार. मला तर तो पहिल्यापासून खूपच आवडायचा. केव्हापासून वाट पाहत होते की त्या हाराला घालण्याची संधी कधी मिळेल. शेवटी ती वेळ आलीच. तेव्हा मोठी सून म्हणाली, अच्छा, जर तुला हार हवा असेल तर आईचे ते मोठे कंगन माझे झाले, त्यांना विकून मी माझ्यासाठी नवीन डिझाईनचे कंगन बनवून घेईन. तुला माहितीये का, मी कंगनची डिझाईन सुद्धा पसंत करून ठेवली आहे. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून वामनरावांचे हृदय रडत होते. त्यांचे एक मन म्हणत होते की ओरडून ओरडून पूर्ण गावाला गोळा करावे आणि आपल्या मुलांचा आणि सुनांचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणावा, परंतु शरीरात त्राणच कुठे शिल्लक होता की काहीतरी बोलू शकेल. आपल्या वडिलांजवळ बसून मुलं आणि सुना गप्पा मारायला लागले. मोठा मुलगा म्हणाला, अरे, खूप दिवसांपासून आपल्या घरात मोठा कार्यक्रम झाला नाही, पण बाबांच्या मृत्यूनंतर आपण गाववाल्यांना दाखवू की आपण सुद्धा कोणापेक्षाही कमी नाही. बाबांचा 13वा खूप धुमधडाक्यात साजरा करू. त्यांच्या 13व्याला वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवू. इतके पदार्थ ठेवू की लोक खाऊन खाऊन थकून जातील. पुरी भाजी, छोले भटोरे, पनीरची भाजी, सोबतच गोडमध्ये मूग डाळीचा हलवा, गुलाब जामुन आणि रसमलाई सुद्धा ठेवू. रसमलाई तर बाबांना सुद्धा खूप आवडत होती. एवढ्या पदार्थांची नावे ऐकूनच वामनरावांच्या तोंडाला पाणी सुटले. मनात एक विचार आला की या लोकांनी माझा 13वा मी जिवंत असतानाच का नाही केला? मी सुद्धा पोट भरून खाल्ले असते तर जिवंत असतानाच माझ्या आत्म्याला शांती मिळाली असती. या पदार्थाच्या चवीसाठी माहिती नाही किती दिवसांपासून वामनराव तरसत होते. रसमलाईच्या चवीला आठवताच एकाएक त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर निघाली. हे बघताच छोटी सून आनंदाने म्हणाली, अरे, हे बघा, आता तर बाबांच्या तोंडून लाळही बाहेर यायला लागली आहे. आणि वडीलधारी माणसं म्हणतात की जेव्हा मृत्यूशय्यावर असणाऱ्या माणसाच्या तोंडून लाळ पडायला लागली तर समजा शेवटची वेळ आली आहे. आता तर खूपच आतुरतेने वामनरावांच्या मृत्यूची वाट पाहू लागले. परंतु 3 दिवस निघून गेले. आता दोन्हीही मुलं अंदाज लावू लागले की शेवटी बाबांचा आत्मा कशात अडकला आहे. आपण सगळे लोक तर इथेच आहोत, मग बाबांना कुणाला भेटण्याची इच्छा आहे? जे जीव सोडण्याचे नावच घेईना. तेव्हा गावातले सगळ्यात मोठे थोर माणूस, ज्यांना सगळे गाव मानत होते, वामनरावांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी आले. तेव्हा मुलं त्यांना म्हणाली, काका, समजतच नाही की बाबांचा जीव कशात अडकला आहे. तेव्हा ते वडीलधारे माणूस म्हणाले, बाळा, कधी कधी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे जीव जात नाही. तू एक काम कर, आपल्या वडिलांच्या आवडीचे पदार्थ बनव आणि त्यांना खायला दे. होऊ शकते की तेच खाण्याची इच्छा त्यांच्या मनात राहिली असेल. दोन्हीही सुना पटकन उठल्या आणि किचनमध्ये जाऊन चुलीवर गावरान तुपातला शिरा बनवला. जशा त्या गावरान तुपातला शिरा घेऊन बाहेर आल्या तेव्हा शिऱ्याचा वास घेऊनच त्यांच्या मनाला शांती मिळाली होती. मोठ्या मुलाने एका चमच्याने थोडासा शिरा त्यांच्या तोंडात दिला. तेव्हा वामनराव खूप आनंदाने तो शिरा खाऊ लागले. दोन्हीही मुलं आणि सुना त्यांना आवडीने शिरा खाताना बघून हैराण झाले होते. बघता बघता संपूर्ण शिरा संपला. परंतु सासऱ्याच्या मृत्यूची वाट बघणाऱ्या सुनांची सहनशक्ती आता संपू लागली होती. छोटी सून म्हणाली, मी तर माझे सामान पॅक करत आहे. आता आपण लोक जास्त दिवस इथे नाही थांबू शकत.
आपण एवढे रिकामटेकडे थोडेच आहोत की कोणाच्या मृत्यूची वाट बघत आपला वेळ घालवत बसायला. तेव्हा मोठी सून रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, हा रिकामटेकडे तर आम्ही आहोत ना. आम्हाला काम थोडीच आहेत. बाबांचा ठेका फक्त आम्हीच उचलला आहे का? पूर्ण 20 दिवस सेवा केली होती आम्ही बाबांची. तू तर एक आठवडा सुद्धा सांभाळू शकली नाहीस. दोन्हीही जाऊबायामध्ये जबरदस्त भांडण चालू झाली. सुनांसोबत मुलं सुद्धा भांडणात उतरली. मग तर असे तांडव चालू झाले की पूर्ण गावाने त्यांचा तमाशा बघितला. काही गावातले थोर वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना समजावले की थोडी तरी लाज बाळगा. तुमचा म्हातारा बाप मृत्यूशय्यावर पडलेला आहे आणि तुम्ही लोक त्यांच्या समोरच भांडण करत आहात. या अशा वेळी तुम्हाला अशा गोष्टी बोलणे शोभा देते का? परंतु त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. कसलीही लाज न बाळगता त्यांनी भांडण चालूच ठेवली. आणि इकडे थोडंसं जेवण पोटात गेलं तर वामनरावांच्या शरीरात जीव परत यायला लागला. त्यांचे शरीर थोडेसे हलू लागले आणि बोलायला सुद्धा ताकद येऊ लागली. हे बघून तर मुलं आणि सुनांची शुद्धच उडाली. टेन्शनमध्ये येऊन ते विचार करू लागले की आता काय करायचे. असो जशी तशी करून रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. तेव्हा मोठ्या मुलाने बाबांना दुधाबरोबर 2 ब्रेड खायला घातले. चहा नाश्ता करून ते सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी तयार झाले. मग गावातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने समजावले की तुमच्या आई वडिलांमुळेच तुम्ही आज एका उंच स्थानावर पोहोचले आहे. आता तुमचे वडील सुद्धा तुमची जबाबदारी आहे. वृद्ध आई वडिलांची सेवा करणे मुलांचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांना तुमच्या सोबत घेऊन जा. त्या वडीलधाऱ्या माणसाचे बोलणे ऐकून छोटी सून आपल्या पतीला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि तोंड वाकड करत म्हणाली, माझं हे बोलणं कान खोलून ऐका. तुम्ही तुमच्या बापाला सोबत ठेवण्यासाठी अजिबात तयार होऊ नका. ते तर आता अंथरुणावर पडलेले आहेत आणि मी त्यांची घाण काढू शकणार नाही. आणि मागच्या वेळेस सारखं त्यांना घेऊन जाण्याची चुकी केली तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. मोठ्या सुनेने सुद्धा आपल्या पतीच्या कानात हळूच सांगितले की कोणतेही कारण नसताना संकट अंगावर ओढून घेण्याची काहीच गरज नाही. माझ्याकडून तुमच्या बापाची सेवा होणार नाही. जेव्हा म्हाताऱ्या बापाला सोबत घेऊन जाण्यासाठी दोन्हीही मुलं अनाकानी करू लागली तेव्हा हे सगळं पाहून वामनरावांचे डोळे भरून आले. हात सोडून आपल्या मुलांना आणि सुनांना क्षीण आवाजात म्हणाले, तुम्ही लोक आपापल्या घरी जाऊ शकता. मी माझे स्वतः बघून घेईन. वडिलांनी एवढं म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांनी आपापले सामान उचलले आणि चुपचाप निघून गेले. आणि शेवटी 5 दिवसांपासून चालत असलेल्या मुलं आणि सुनांच्या नाटकाचा अंत झाला. 1-2 दिवसानंतर वामनरावांची हालत पहिल्यापेक्षा चांगली सुधारली. परंतु आता ते गंभीर विचारात बुडालेले होते. पुन्हा पुन्हा आपल्या पत्नीच्या फोटोला विचारत असायचे, ही आपली मुलं आहेत. जर मुलं अशी असतात तर आपण निपुत्रिक असतो तर चांगलं झालं असतं. हीच मुलं होती ज्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कधीच मागे हटलो नाही. मुलांना सांभाळण्यासाठी आपण कुठे कमी पडलो ग. मुलांसाठी वर्षानुवर्षे स्वतः सगळीकडे झुकलो. पण आपली कठीण परिस्थिती मुलांना एका क्षणासाठी सुद्धा जाणून दिली नाही. आज त्याच मुलांनी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या लवकर मी जिवंत असताना घरी मयतीचे सामान आणून ठेवले आहे. माझ्या मरणाची वाट पाहत होते सगळेच्या सगळे. आणि जेव्हा त्यांच्या आशेवर पाणी फिरले तेव्हा मला अनाथ करून जाण्यासाठी एक क्षण सुद्धा उशीर केला नाही. आपल्याच मुलांनी वृद्धावस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या स्वाभिमानाला इतकी ठेच पोहोचवली आहे की मी जिवंत असताना स्वतःला मेलेलं समजत आहे. असा विचार करता करता त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी गावाच्या सरपंचांना बोलावले आणि आपला निर्णय सांगताना त्यांना पुढच्या गोष्टींबद्दल सांगितले. वामनरावांचे बोलणे ऐकून सरपंच खूप हैराण झाले. ते म्हणाले, परंतु वामनराव, असा निर्णय घेण्याअगोदर पुन्हा एकदा विचार करा. तेव्हा वामनराव म्हणाले, खूप विचार करून आणि मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे मी. आपल्याच मुलांच्या उपेक्षामुळे मला पूर्णपणे असे संपवले आहे की माझ्याजवळ याशिवाय कोणताच रस्ता नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. सरपंच नाराज होत म्हणाले. वामनरावांनी पुढच्या 2 दिवसात आपल्या निर्णयाला व्यावहारिक रूपात बदलले आणि त्यानंतर अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन एका वृद्धाश्रम मध्ये राहण्यासाठी निघून गेले. पूर्ण 6 महिने निघून गेले आणि एक दिवस गावाच्या सरपंचांनी दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली आहे. वडिलांचे घर, जमीन आणि संपत्तीच्या वाटणीमध्ये दोन्ही मुलांच्या हिस्स्यात काय काय येईल याचा निर्णय दोन्ही मुलांनी पहिलाच आपापसात घेतला होता.
वाटणीच्या पूर्ण तयारीत दोन्हीही मुलं आणि सुना गावाला पोहोचली. खोटे अश्रू ढाळत मुलांनी वडिलांच्या शरीराला अग्निडाग दिला आणि जेव्हा घरी पोहोचले तेव्हा शेजारचे आणि नातेवाईक जाण्याची वाट न पाहताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी सगळ्यांपासून नजर चोरून वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडला. असे करताना त्या चोरांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरले होते. दोन्ही मुलांना नोटांचे बंडल आपल्या डोळ्यासमोर नाचताना दिसत होते, तर इकडे दोन्ही सुना आपल्या डोळ्यांसमोर आपल्या सासूबाईंचे सोन्याचे दागिने पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचे कपाट खोलून त्याच्यातून 2 जुन्या पेट्या काढल्या, ज्यामध्ये त्यांच्या आईचे दागिने, घर आणि शेतीचे कागदपत्र ठेवले जात होते. त्या पेटीला कुलूप लावले होते, पण इकडे तिकडे शोधल्यानंतर त्या पेटींच्या चाव्या सुद्धा त्यांना मिळाल्या. खूपच आनंदाने मोठ्या सूनबाईने पेटी उघडली, परंतु आतले दृश्य बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाएक निराशाचे भाव आले. अरे हे काय, या पेटीत तर आईचे दागिने असायला हवे होते, पण इथे तर बघा, यामध्ये तुमच्या दोघांच्या लहानपणीचे फोटो पडलेले आहेत. आणि हे काय आहे? छोट्या मुलांची खेळणी. या सगळ्या वस्तू पेटीत ठेवतात का, ते सुद्धा कुलूप लावून? तोंड वाकड करत मोठ्या सुनेने खेळणं खाली फेकले. तेव्हाच मोठ्या मुलाने ते खेळणं उचललं आणि छोट्याला म्हणाला, छोट्या, तुला लक्षात आहे, आपण दोघे लहानपणी याच खेळण्याने खेळत होतो. किती गोड आठवणी या खेळण्यासोबत जोडल्या आहेत. त्यामुळेच आईने यांना सांभाळून ठेवले असेल. आणि मग दोन्हीही सुना एकानंतर एक सामान काढून खाली फेकायला लागल्या. खूप साऱ्या वस्तू निघाल्या, पण ज्या वस्तूला ते इतक्या उत्सुकतेने शोधत होते ती कुठेच मिळाली नव्हती. आणि मग त्यांनी मोठी अपेक्षा घेऊन दुसऱ्या पेटीचे कुलूप खोलले. त्या पेटीत सगळ्यात वर एक पिशवी ठेवली होती, ज्यामध्ये थोडेफार पैसे होते. त्या चौघांच्याही लालची नजरा त्या पिशवीवर गेल्या. पैसे काढून मोजले तर त्यात 50,000 रुपये होते आणि त्यासोबतच एक लिफाफाही ठेवला होता, ज्यामध्ये 500ची जुनी फाटलेली नोट होती. छोट्या मुलाने सगळं सामान बाहेर काढले, परंतु त्यामध्ये लहानपणीचे सगळे छोटे छोटे कपडे होते, त्याशिवाय अजून काहीच नव्हते. अरे, या लिफाफा मधला कागद आपण वाचलाच नाही. नक्कीच यामध्ये बाबांच्या बँक अकाउंट किंवा त्यांच्या संपत्तीबाबत काहीतरी माहिती असेल. असे म्हणताना मोठ्या सुनेच्या डोळ्यात एक चमक आली आणि मग मोठ्या मुलाने ते पत्र वाचण्यास सुरुवात केली. पत्रात लिहिले होते की, बाळांनो, इतक्या उत्सुकतेने कोणत्या वस्तू शोधत आहात? तुमच्या आईचे दागिने आणि माझी संपत्ती. अरे बाळांनो, आमच्या दोघांची अनमोल संपत्ती फक्त तुमच्या लहानपणीच्या आठवणीच होत्या, ज्याला आम्ही खूप सांभाळून ठेवले होते. पण तुम्ही दोघेही आपापल्या जीवनात इतके मस्त होते की आपल्या आई वडिलांना विसरले. माहिती आहे मुलांनो, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात सगळ्यात मोठे दुःख कोणते असते? आपली माणसं असताना ती माणसं त्याच्यापासून दूर होणे. इतके दूर की त्याचा विचार सुद्धा आपल्या डोक्यातून ते काढून टाकतात. आणि बाळांनो, खरं सांगू तर त्यावेळी जगातली कोणतीच संपत्ती किंवा पैसे कामी येत नाही. सगळं व्यर्थ वाटू लागते. तुमचा हा म्हातारा बाप आपल्या अंतिम समयी प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांची साथ मिळण्यासाठी तडपत राहिला, रडत राहिला. पण तुम्ही इतके कठोर मनाचे झाला होता की माझे अश्रू सुद्धा तुम्हाला दिसले नाही. 2 मुलं असतानाही तो आपल्या अंतिम समयी वृद्धाश्रम मध्ये जाण्यासाठी मजबूर झाला. आता यापेक्षा जास्त निर्लज्जेची बाब तुमच्यासाठी काय असू शकते? बाळांनो, आता ती गोष्ट सांगतो, जी गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात. माझ्या शेताची जमीन, हे घर आणि बाकी जी संपत्ती होती, मी त्या वृद्धाश्रम मध्ये दान केली आहे, जिथे मला माझ्या अंतिम समयी आधार मिळाला. आणि हा जे 50,000 रुपये तुम्हाला माझ्या पेटीतून मिळाले आहेत, तो माझ्या अंतिम संस्काराचा खर्च आहे. कारण जी मुलं माझ्या जिवंतपणी माझी जबाबदारी उचलू शकत नाही, त्या मुलांवर मला माझ्या मरणानंतर सुद्धा ओझ बनून राहायचं नाही. आणि या सोबतच लिफाफामध्ये जी 500ची नोट आहे, माझ्या छोट्या मुलासाठी आहे. आहे ना लक्षात बाळा? ही तीच नोट आहे जी दूधवाला, भाजीवाला कोणीच घ्यायला तयार होत नव्हते. आणि मी गावाला येण्या अगोदर तू फाटलेली जुनी नोट माझ्या हातात ठेवून आपले कर्तव्य पूर्ण केले होते. आता तर देवाला प्रार्थना करतो की जसं माझ्यासोबत झालं तसे दिवस तुम्ही कधीच पाहू नये. पण बाळांनो, प्रकृतीचा एक नियम आहे, जे काही आपण दुसऱ्यांना देतो ते पुन्हा आपल्याजवळ कधी ना कधी नक्कीच येते. पत्र वाचता वाचता मोठ्या मुलाचा आवाज थरथरू लागला आणि छोटा मुलगा पत्रात लिहिलेल्या गोष्टी ऐकून जोरजोरात रडू लागला. आणि दोन्हीही सुना आपापलं डोकं पकडून जमिनीवर शांत बसल्या. आज खरोखर त्यांच्या जीवनात भूकंप आला होता.
एक खूप मोठा भूकंप. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.